म्हाडाच्या 20% घरकुल घोटाळ्यात राजकारणी, बिल्डर, अधिकारी, जागा मालक असे सारेच जण सहभागी असल्यानं खळबळ उडाली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयित म्हणून सोनू मनवानी यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं। 4000 चौरस मीटरपेक्षा अधिक जागेत एखादा गृह प्रकल्प उभारण्यात येत असेल तर त्यात 20% जागा म्हाडाला द्यावी लागते। म्हाडामार्फत या जागेवर आर्थिक दुर्बल तसेच अत्यल्प उत्पन्न असलेल्या लोकांना घरं बांधून दिली जातात। अर्थात 20% जागा देण्याबाबत हा सरकारचा निर्णय 2013चा आहे। 20% जागा द्यावी लागू नये म्हणून राजकारणी, अधिकारी, बिल्डर, आर्किटेक्ट, जागा मालक असे सारेच एकत्र आले। 4000 चौरस मीटर जागेचे चक्क तुकडे पाडण्यात आले। अर्थात हे सगळं कागदावरच होतं, प्रत्यक्षात मात्र जागा 4000 चौरस मीटरपेक्षा अधिकच होती तेवढीच आहे। हे तुकडे सरकारचा निर्णय येण्याआधी म्हणजेच 2013च्या आधीच असल्याचं भासवलं गेलं। अतिशय थंड डोक्यानं हा घोटाळा करण्यात आला। जागेची मोजणी झालीच नाही, पण नकाशे, आकार फोड पत्रक सारच बनावट करण्यात आलं। भूमी अभिलेख कार्यालयाचे खोटे शिक्के तयार करण्यात आले। अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्याही मारून दिल्या। तहसीलदारांकडून 7-12 उतारे तयार करून घेण्यात आले। शहरात गृह प्रकल्प उभे राहत असले तरी 20% जागा मिळत नसल्यानं म्हाडाला संशय आला। त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली। विशेष चौकशी समितीत 108 प्रकरणांच्या मुळापर्यंत गेल्यावर हा घोटाळा उघड झाला। 49 प्रकरणांमध्ये जमीन मोजणीची कोणतीच नोंद आढळून आली नाही। मसरूळ, आडगाव, आगरटाकळी, देवळाली अशा शहराच्या विविध भागात या घोटाळ्याचं लोण पसरलंय। भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपिन काजळे यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय।